घ्या, गोड गोड बोला, आमचे ते सांडू नका, आमच्याशी भांडू नका, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आला संक्रांतीचा सण, पोटी सुखाचं गवान. आला संक्रांतीचा सण, पोटी सुखाचं गवान. फडफड आभाळात पतंगाचं गहुधान. फडफड आभाळात पतंगाचं गहुधान. तिळगुळ वाटून या, गोड होऊया जमान. गोड होया जमान. म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचं. म्हणती सखी साऱ्या ग, हळदी कुंकवाला यायचं. हळदी कुंकवाला यायचं. हळदी कुंकवाला यायचं. हळदी कुंकवाला यायचं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे ते सांडू नका, आमच्याशी भांडू नका, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हलव्याच्या नागिण्याचा सोहळा यो भारी. सोहळा यो भारी. साऱ्या ग सजल्या आज अशाच रतारी. साऱ्या ग सजल्या आज अशाच रतारी. साखर गाठी हरभऱ्याचं दाणं. उधळती सारे आज शुभेच्छांचं धन. अबल नाही ती सबल आहे हे सक्षम करून दिले पाहिजे. हे दाखवून देण्याची ताकद व बळ तिच्यामध्ये निर्माण व्हावे यासाठी असे महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये घेत असतो. त्यातीलच हा असलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम. या विद्यालयाच्या वतीनं आज सर्व माता भगिनीसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. अशा प्रकारे हा आता सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यामागची पार्श्वभूमी काय आहे तर पूर्वी महिला फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच घरामध्ये राहायच्या. शिक्षणाची सुद्धा बंदी होती, प्रत्येक कामामध्ये बंदी होती. म्हणून या हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. तो स्त्री विचार सभा सरस्वती जोशी यांनी 1873 मध्ये 1000 महिला सोबत एका ठिकाणी बोलवल्या होत्या. त्यांचं मनोगत व्यक्त करावं, त्यांना घरातून सुटका मिळावी, थोडंसं म्हणजे आपण जुनी परंपरा म्हणतो की एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामधून सुटका मिळायची नाही महिलांना मनोगत. कुठल्या परिस्थितीतून तो समोर गेला त्याला आपण प्रश्न विचारू शकता. प्रत्यक्ष नाही पण इंग्रजीमध्ये अतिशय असं छान म्हटलेलं आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, दॅट मीन्स एव्हरीथिंग इज पॉसिबल. जीवनामध्ये इतपणा असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपल्या कार्यशक्तीच्या प्रमाणामध्ये प्रामाणिक मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्यानंतर नागरे मॅडमनी आम्हाला मार्गदर्शन माझी तर आता मोस्ट ऑफ सगळ्यांना ओळख झालेलीच असणार आहे. का अशा कोणी महिला आहे ज्यांनी मला अजून पाहिलंच नाही किंवा मला ओळखत नाही असं तुमच्याकडे असं आहे किंवा मला तुम्हाला भेटायचंय, मला असं दाखवायचंय, तेव्हा पण तुमच्यासाठी पण हजरच असणार आहे. त्याच्यामुळं मी माझी ओळख करून देते. आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये मी सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून आहे. तिथे मी जनसेवेचंच काम करते आणि लसीकरणाला ज्यांचे बाळ येतात ते आवर्जून मला ओळखतात आणि त्यातल्या त्यात गरोदर माता मला ओळखतात पण आणि घाबरतात पण कारण सगळ्यात जास्त माझा फोकस त्यांच्यावरती असतो ज्या गरोदर माता आहे. अगदी त्या मला घाबरतात म्हणजे मी त्यांना भांडते अशातला प्रकार नाही, पण माझं त्यांना समजून सांगणं हे खूप नेहमी असतं, रागवून असतं. ठीक आहे, ही झाली माझी छोटीशी ओळख. त्याच्यानंतर आज आपण सगळे शाळेत जमा झालो है ना, म्हणजे हे विद्यार्थी झालेत आज, म्हणजे आज आम्ही सांगणार आणि तुम्ही ऐकणार असंच होईल का? ठीक आहे. सगळ्यात आधी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. देवाच्या मंदिराला सोन्याचा कळस, महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस, सतीश रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस. पत्तरवाळीवर भातात घेतलं तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा वाडा, वाड्यात होती तुळस, तुळशीला घालते तांब्या पाणी. आधी होते आई बापाचे ताने, आता झाले दीपक पाटलांची राणी.
हिंदवी स्वराज्यात रायगडाला सर्वश्रेष्ठ मान, हिंदवी स्वराज्यात रायगडाला सर्वश्रेष्ठ मान, विजयरावांचं नाव घेते नि विजयरावांच्या नावामुळं मिळतो हळदी कुंकवाचा मान. छान छान, सगळ्यांनी जोर. कान भरण्यात बायका असतात हौशी, कान भरण्यात बायका असतात हौशी, आजीनाथरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. येत होते जात होते खिडकीवाटे पाहत होते खिडकीला दोन दारं अडकी त्याला घुगरं बारं सुपारी कापते करा करा वाड्यात वाडे सात वाड्याला 7 दरवाजे 7 दरवाजेची होते मी चावी उघडते देवखोलीत होता कॉटवर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती बशीवर होता कप कपात होतं दूध दुधात पडली माशी